अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आहे 9 जुलै वार मंगळवार आणि आज आलेली आहे विनायक चतुर्थी। प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येतात, एक विनायक चतुर्थी, दुसरी म्हणजे संकट चतुर्थी। दोन्हीही चतुर्थींना विशेष महत्त्व दिलं जातं, परंतु जेव्हा विनायक चतुर्थी किंवा संकट चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारका योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं। विनायक चतुर्थीच्या दिवशी अंगारका योग जो आहे तो वारंवार जुळून येत नाही। योगायोगाने आषाढ महिना हा सुरू झाला। आषाढ महिन्यातील पहिलीच चतुर्थी विनायक चतुर्थी आणि या दिवशी अंगारका योग हा जुळून आलेला आहे। यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व हा दिलं जातं। या दिवशी आपण जे काही उपाय आणि सेवा करतो तर बाप्पा याला शीघ्र फळ देत असतात, म्हणूनच या दिवशी अनेक सेवा उपाय केले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आज विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता। तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता। हा उपाय मनातील कितीही कठीण इच्छाही पूर्ण होईल। हा उपाय केल्याने अडचणी, दोष, संकट हे दूर होतील असा हा उपाय अतिशय प्रभावीशाली आहे। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आपण संकट चतुर्थीचं व्रत करत असतो। विनायक चतुर्थीचं व्रत हे जास्त प्रमाणात करून केलं जात नाही, पण आज अंगारका योग आहे त्यामुळे आज हे व्रत करायला खूप महत्त्व दिलं जातं। प्रत्येक महिन्यामध्ये आपण जी संकट चतुर्थी येते ती चतुर्थीचं व्रत करत असतो, पण विनायक चतुर्थीचं व्रत थोडं कमी प्रमाणात लोक करत असतात। तर आज काय करायचं आहे तुम्हाला, हा उपाय तुम्ही कधीही करू शकता। तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय करण्याच्या पहिले देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि नंतर हा उपाय करायचा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे, त्या वाटीमध्ये तुम्हाला अखंड 11 तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत। असं टाकायचं आहे देवघराच्या समोर आणि त्या तांदळामध्ये तुम्हाला अगदी थोडंसं हळद टाकायची आहे आणि कुंकू टाकायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला लाल करून घ्यायचे आहेत, लाल थोडे पिवळे तांदूळ करून घ्यायचे आहेत। आणि आपल्याला एक तांदूळ आपल्याला उचलायचा आहे, त्यामधला इदम अक्षतम ओम गण गणपते नमो नमः असं म्हणायचं आहे, हा मंत्र म्हणायचा आहे आणि गणपती बाप्पाच्या चरणाजवळ हा तांदूळ तुम्हाला अर्पण करायचा आहे। वाटलंच तर तुम्ही छोटीशी एक प्लेट सुद्धा ठेवू शकता गणपती बाप्पांच्या समोर। आणि परत तुम्हाला दुसरा तांदूळ घ्यायचा आहे, इदम अक्षदम ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा जप करायचा। परत दुसरा तांदूळ तुम्हाला तिथं अर्पण करायचा आहे। तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे, तुम्ही कशासाठी हा उपाय करत आहात ते तुम्हाला बोलायचं आहे। या पैशाच्या अडचणी हो, या तुमच्या घरच्या काही समस्या आहेत त्या समस्यासाठी हो, तुम्ही जे काही करत असाल तुमच्या मनामध्ये जे काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे। आपल्याला हे 11 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे, कारण आपल्या जवळ 11 तांदूळ असल्यामुळे तुम्हाला 11 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे। प्रत्येक तांदूळ अर्पण करत असताना हा मंत्र म्हणायचा, दुसरा तांदूळ परत अर्पण करायचा, परत हा मंत्र म्हणायचा, 11 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र म्हणून झालं की गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। तुम्ही ज्याच्यासाठी हा उपाय करायला ते तुम्हाला सांगायचं आहे आणि नंतर तुम्हाला रात्रभर, ते जर रात्री केला या दुपारी केला तुम्ही हा उपाय आज, तर हा तिथं ठेवून द्यायचा आहे। तुम्हाला हे तांदूळ तुम्हाला उचलायचे नाहीत। दुसऱ्या दिवशी बुधवार, गणपती बाप्पांना समर्पित असणारा बुधवारी काय करायचं आहे, तुम्ही आंघोळ वगैरे करून झाल्याच्या नंतर देवपूजा जेव्हा करता तेव्हा ते तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे। एका पुडीमध्ये तुम्हाला त्याची पुडीमध्ये ठेवून त्याची पुडी बांधायची आहे ते तांदळाची आणि ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवून द्यायचं आहे। ते पर्समधून तुम्ही काढायचेच नाही तांदूळ। तुम्ही पर्समध्ये तांदूळ जर ते ठेवले, तर तांदळाची पुडी बांधून जर ठेवली तर तुम्हाला पैशाच्या सुद्धा अडचणी येणार नाहीत, कोणती संकट येणार नाही तुमच्यावरती। त्यामुळे नेहमी ती तांदळाची जी पुडी आहे तुम्ही ते अभिमंत्रित जे केलेले तांदूळ आहेत ते तुमच्या सोबतच ठेवायचे आहेत। बघा, याने तुम्हाला किती फरक पडत असते। हे तुम्ही असं ठेवलं तर तुम्हाला काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल। म्हणून तुम्ही हे अभिमंत्रित केलेले जे तांदूळ आहेत ते तांदूळ नेहमी तुमच्या सोबत ठेवायचे आहेत। ते तांदूळ एक आडी अडचणीला ते फक्त तुम्ही 4-5 दिवस ते तांदूळ तुमच्यासोबत ठेवायचे नाही। त्या तांदळाची पुडी 5-6 दिवसाच्या नंतर नेहमी तुमच्यासोबत ती पुडी तांदळाची ठेवायची आहे। बघा, याने तुम्हाला किती फरक जाणवायला लागेल, कारण हे अत्यंत सोपा उपाय आहे, पण हा उपाय अत्यंत प्रभावीशाली मानला जातो। त्यामुळे
चतुर्थीच्या दिवशी 11 तांदळाचा उपाय तुम्ही आवर्जून करा बघा, तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात नक्कीच होईल. जे काही तुमच्या समस्या आहेत त्यांना मार्ग मिळण्यास सुरुवात होईल. श्री स्वामी समर्थ.